नमस्कार. आज आपण बनवतोय आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ जो घराघरात बनवला जातो आषाढ महिन्यात. कापण्या, गुळाच्या खुसखुशीत कापण्या. एकदम खुसखुशीत अशा कापण्या बनवणार आहोत आपण. आणि त्यासाठी आपण एक घरातलं पीठ वापरणार आहे, जे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की हे कोणतं पीठ आहे की ज्याच्यामुळे कापण्या अशा छान खुसखुशीत होतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर बघूयात आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते. गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण 1 वाटी. नंतर हे दुसरं पीठ आहे घरातलंच, अर्धी वाटी साधारण. आणि पाव वाटी डाळीचं पीठ घालणार आहे. पाऊण वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ वापरायचा आहे. खसखस 1 चमचा आणि जायफळ वेलची पूड पाव चमचा. आता प्रथम आपण गूळ मेल्ट करून घेणार आहे. गूळ घातला आहे एका भांड्यात, त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि हा आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे. आपण थोडा हातानेच असं विरघळून घेणार आहे. तो थोडा कुस्करून घेतो आहे, त्यामुळे तो छान असं विरघळला जातो. आणि नंतर हे पाणी आपण गाळून घेतो. समजा काही घाण असेल गुळात तर ती वरती राहिली होती. आता कणिक मळून घेऊयात आपण कापण्यांची. गव्हाचं पीठ घातलं आहे. हे दुसरं जे पीठ आहे ते घातलं आहे अर्धी वाटी आणि पाव वाटी साधारण डाळीचं पीठ घातलं आहे. 2 चिमूट मीठ टाकलं आहे. आणि आता वेलची जायफळ पूड टाकली आहे. या स्टेजला तुम्ही खसखसही घालू शकता. थोडीशी खसखस टाकायची याच्यात नाहीतर. आणि आता छान 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन केलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालणार आहे. त्यामुळे पण कापण्या खुसखुशीत होतात. गरम असल्यामुळे चमच्याने आधी हलवून घ्यायचं आणि नंतर हाताने छान सगळ्या पिठाला हे मोहन चोळून घ्यायचं असं. आणि आता गुळाचं पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाही तर पीठ पातळ होईल. असं थोडं थोडं करून कणिक आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. गेस केलं का कोणतं पीठ आहे ते? गोड हवं असेल तर तुम्ही गोड पण थोडा अजून वाढवू शकता. कणकेचा गोळा तयार झाला. आता आपण तो 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. आणि हे थोडंसं गुळाचं पाणी शिल्लक आहे, ते आपण भाजीला वगैरे वापरू शकतो. आता कणकेचे गोळे करून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला हव्यात तसे छोटे मोठे करून घ्या. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि पीठ न लावताच आपल्याला ही कणिक लाटून घ्यायचा आहे गोळा. खूप जाड पण नाही, खूप पातळ पण नाही, मीडियम साईजमध्ये आपल्याला कापण्या करायच्या. शंकरपाळीसारख्या खूप जाड नाही करायच्या. आणि सुरीने त्याला अशा डायमंड शेपमध्ये आपण कट करून घेणार आहे. आणि ज्या अखंड कापण्या आहेत त्या आपण बाजूला काढून घेतो आणि कडेकडेचं ते परत लाटून घेणार आहे. अशा अखंड कापण्या आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या कापण्या लाटून घेणार आहे. अगदी सहजरित्या लाटले जातात. कडेचं सुरीने काढून घ्यायचं नाही तर आधी. आणि छान एकसारख्या आकारातल्या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या. छान कापण्या झाल्यात. आता आपण तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये सोडून घेऊया. अशा थोड्या थोड्या करून कापण्या तळून घ्यायच्या आपल्याला. अशा उलट पुलट करत राहायचं म्हणजे सगळीकडे एकसारखा रंग येतो.
छान असा गोल्डन ब्राऊन मस्त रंग आलेला आहे आणि एकदम छान अशा क्रिस्पी होत आहेत. तुम्हाला पण दिसत असेल मस्त अशा क्रिस्पी कापण्या होत आहेत आपल्या, खुसखुशीत एकदम. बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत. अशाच प्रकारे आपण सगळ्या कापण्या आपण तळून घेणार आहे. आणि मी शेवटच्या गोळ्याला फक्त आता वरून खसखस लावते आहे, कारण आमच्याकडे जास्त खसखस आवडत नाही. आणि आता कुठलं पीठ वापरलं मी घरातलं, कुठलं वापरलं असेल बरं, कमेंट करून मला नक्की सांगा. मी सांगते आहे बघा, तुमचं आणि माझं मॅच होतं आहे का. आपण वापरलं आहे तांदळाचं पीठ, की ज्याच्यामुळे कापण्या खुसखुशीत राहतात मस्त आणि चव पण येते त्यांना. तर अशा सगळ्या कापण्या आपण छान तळून घेऊया. खसखस लावलेल्या कापण्या मी शेवटी तळते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आधीपासूनच खसखस लावा. बडीशेप पण तुम्ही थोडीशी जाडसर कुटायची आणि ती पण याच्यामध्ये टाकली तरी चालते. अशा प्रकारे आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. किती छान एकदम मस्त अशा खुसखुशीत कापण्या दिसतात आपल्या. तुम्ही कधी बनवणार आहे मग? नक्की बनवा आणि कशा झाल्या तुमच्या कापण्या मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब